आम्ही त्यांना सांगितलेलं हे घडताच कामा मी तर महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागितली. ह्याच्या संदर्भामध्ये मला हे नेव्हीने केलं, हे पीडब्ल्यूने केलं, हे असला वाद घालण्यात आता काही अर्थ नाही. पहिल्यांदा संपूर्णपणे व्यवस्थितपणे चौकशी करून पुन्हा इथं महाराजांचा एक चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य अशा पद्धतीनं स्मारक झालं पाहिजे, पुतळा उभा राहायला पाहिजे. त्या प्रकारे त्याचं हे त्या प्रकारे सरकारने लक्ष घातलंय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल पण बैठक बोलवली, परवा पण बैठक बोलवली. त्यांनी पण काही सूचना दिलेल्या आहेत. काल रात्री माझंही सीएम साहेबांशी बोलणं झालं, त्यावेळेस देवेंद्रजी पण होते. आम्ही सगळ्यांनी एकमेकाशी चर्चा केलेली. ती काही चर्चा बाहेर म्हणजे जनभावना लक्षामध्ये घेऊन पुढचे सगळ्या गोष्टी करायचं ठरलं. जो राडा झाला 2 दिवसापूर्वी, म्हणजे हे पवित्र ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर, हे जसं त्याला कळालं पाहिजे. हे मला ह्या गोष्टी मी तर नेहमी म्हणतो, आपल्याही मार्फत ह्या महाराष्ट्राला पहिले संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर मुख्यमंत्री मिळाले ते यशवंतराव चव्हाण साहेब मिळाले. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, कशा पद्धतीनं तिथं राजकारण झालं पाहिजे, सुसंस्कृतपणा कसा दाखवला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेल्या आहेत. उभ्या महाराष्ट्राला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. नंतर पंतप्रधान, उपपंतप्रधान पदापर्यंत, गृहमंत्र्यापर्यंत, अर्थमंत्र्यापर्यंत, परराष्ट्र मंत्र्यापर्यंत, ते त्या ठिकाणी तिथं विरोधी पक्षनेत्यापर्यंत त्यांनी अनेक पदं दिल्लीमध्ये भूषवली. आणि आज देखील आपण चव्हाण साहेबांचा इतिहास वाचला, त्यांच्यावर लिहिलेली पुस्तकं वाचल्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. त्याच्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने, आमच्यासहित सगळ्या राजकीय पक्षांनी तारतम्य ठेवलं पाहिजे, तिथल्या नेत्यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे, तिथल्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात काही पण करता कामा नये. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जी आहे त्या प्रकारे सगळ्यांनी वागलं पाहिजे एवढीच अपेक्षा. मला बाकीचं कुणाचं मी इतकं स्पष्ट सांगितलं तरी देखील तुम्ही पुन्हा मला तेच विचारता साहेब. राज्य सरकारकडून ह्या पुतळ्याच्या बाबतीत या संपूर्ण आजूबाजूचा परिसर सुशोभीकरणाचं काम केलं गेलं. पुतळ्याचं जो कॉन्ट्रॅक्टर नेमला गेला, जो या बाबतीत जो माहिती देणारा होता, ही नेमणूक कोणी केली असा विरोधकांनी आरोप केला. त्यामध्ये बांधकाम विभाग आपले हात झटकतंय का असा देखील यामध्ये चौकशी मी पहिल्यांदाच सांगितलं पत्रकार मित्रांनो, मीडियावाल्यांनो, की ह्याबद्दलची संपूर्ण चौकशी बारकाईनं त्या ठिकाणी केली जातीये. ती संपूर्ण चौकशी नंतर चित्र समोर आल्यानंतर ते सांगितलं जाईल. ह्याच्यात लपाछपी करायचं काय कारण आहे? हा महाराजांचा पुतळा आहे. महाराजांचं इथं एक चांगलं स्मारक करण्याचं काम झालेलं होतं. या सर्व पाहणी दौऱ्याचा अंतिम जो रिझल्ट आहे हा सर्वसामान्य जनतेसमोर कधीपर्यंत येईल? या सर्व नेत्यांचे जे पाहणी दौरे होतात आपल्या, नाही, एक मिनिट, पाहणी करायची नाही का? त्या संदर्भामध्ये उद्याच्याला तिथं आपण बसून चर्चा करत असताना नक्की काय वस्तुस्थिती, इतरांनी पण पाहणी करणं करू शकतात, आम्ही पण पाहणी करू शकतो. शेवटी ते आमचं काम आहे, ते आमचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या भावनेतनं मी आलेलो आहे. मी मगाशी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. अरे झालं परत पहिल्यांदा, म्हणजे मागं म्हणताय की घाई झाली, आता लगेच किती महिन्यात? ह्या सगळं उभं करण्याच्या करता ज्याला काम दिलं जाईल ते सगळ्यांचा त्यांचा पूर्व अनुभव लक्षामध्ये घेऊन सगळ्या गोष्टी केल्या जातील. त्या करत असताना वेळेमध्ये कुठलाही वेळेचा अपव्यय न करता गरजेपुरता जेवढा वेळ आहे, मग त्याच्यामध्ये क्युरिंग करता असतो, ते पुतळा तयार करण्याच्या करता असतो, सगळ्या गोष्टीच्या करता असतो, तो वेळ त्या ठिकाणी देऊन त्या वेळेमध्ये तो पूर्ण केला. संजय राऊत देखील तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोटच्या या किल्ल्याच्या परिसरामध्ये जाऊन पाहणी केलेली आहे आणि याच ठिकाणी पुन्हा एकदा शिवरायांचं भव्य दिव्य असं स्मारक उभारलं जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. किल्ल्यामध्ये 2 दिवसापूर्वी ज्या पद्धतीने राडा झालेला होता किल्ल्याच्या एकंदरीतच परिसरामध्ये, यावरून सुद्धा अजितदादांनी सुनावलेलं आहे. प्रत्येक नेत्यानं, कार्यकर्त्यानं तारतम्य बाळगायला हवं असंही अजितदादा म्हणाले आहेत.
तर अजितदादा